श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नारळी पौर्णिमा हा सण समुद्रदेव वरुण यांना समर्पित आहे। श्रावण पौर्णिमेला खास करून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरा करतो। नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्रमेची रात्र। या दिवशी सर्व कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावर आपली बोटी सजवतात, उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा करतात। यामार्फत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांच्या मासेमारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात। यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी 1:24 संपणार आहे। प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगळे असते। नारळी पौर्णिमा ही खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी अनेक लोक व्रत देखील करतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन हे केलं जातं। धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। या दिवशी चंद्रदेवासह महादेव, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवीची आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे। पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। श्रावण पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान केल्याने आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने प्रचंड आध्यात्मिक लाभ होतो। असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान असंख्य आशीर्वाद देते आणि एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू। ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्यावर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे। आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील। तर ती कोणती वस्तू आपल्याला खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। अमावास्या आणि पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, चिडचिड होते, आजारपण येतं। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती आपल्याला पाहत असते की कोण तिच्याकरता कोणत्या सेवाने उपाय हे करत आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो त्याचं घर धनधान्याने माता लक्ष्मी ही भरत असते। त्यातल्या त्यात ही पौर्णिमा आली आहे शुक्रवारी आणि श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा ही केली जाते। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता, म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते। साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला गोमातेची सेवा ही करायची आहे। नारळी पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, महादेव, माता पार्वती तसेच आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। तसेच तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे।
श्रावणातील शुक्रवार आहे, त्याचबरोबर या दिवशी आली आहे पौर्णिमा, म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन हे करायचं. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आणि असं हे पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं. त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध कुंकवाने एक स्वास्तिकसुद्धा काढायचं. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. कुंकवाचं स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. तसेच उंबरठ्यात हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून आपलं स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. गॅसची जी शेगडी असेल त्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. स्वयंपाकघराच्या ओट्याच्या वरची जी भिंत असते तिथे सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. तर अशा रीतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही ही गोसेवा कधी करायची, तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गाई करता तयार करायची. कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तसेच जीवनामध्ये कधीही आपल्याला अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. गुळाचा खडा चपातीवर ठेवल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते. तसेच मोठ्यात मोठ्या कर्जापासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते. तर अशी ही चपाती घेऊन जायचे आपल्याला गाईजवळ. आता गाय जर तुमच्या घराजवळ असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला गाईला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. आता काही कारणास्तव जर तुम्हाला गाईला ही चपाती खायला देणं शक्य नसेल तर अगदी हिरवा चारासुद्धा तुम्ही गाईला खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. गाईला चपाती किंवा हिरवा चारा खायला दिल्यानंतर आवर्जून तिला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.